सगळ्यात योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आता ही जी समजा रिकामी जागा आहे त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स मॅहाउट. मॅहाउटचा अर्थ काय बरं? ह्याचा अर्थ काय? मॅहाउटचा अर्थ काय? महावत मला वाटतं हिंदीमध्ये म्हणतात. महावत हिंदीमध्ये म्हणतात. महावत हिंदीमध्ये म्हणतात. आणि याला आपण कीपर म्हणू शकतो. कीपर म्हणजे काय? राखणदार. तर हत्ती जो राखणदार असतो त्याला आपण काय म्हणतो? महावत. आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण कीपर सुद्धा म्हणू शकतो किंवा द वन हू कंट्रोल्स द एलिफंट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? महावत म्हणतो. इंग्लिशमध्ये पण वर्ड काय त्याचा? मॅहाउट. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स मॅहाउट अप्रोचिंग डॅश हाऊस. आता इथं ॲन येईल का? नाही येणार. ठीक आहे, कशामुळं? कारण की तुम्ही म्हणाल की सर मगाशी तुम्ही ऑनेस्ट घेतलं तुम्ही तर त्यावेळेस काय घेतलं? ॲन घेतलं. अरे पण ऑनेस्ट घेतलं तर ॲन कशामुळे घेतलं? ह्या HOचं प्रोनाऊन्सिएशन काय? ओ आहे, म्हणून इथं मी ॲन घेतलंय. ॲन कधी येतं? AEIOU, त्याला आपण म्हणतो वॉवेल्स, स्वर. त्यामुळे ॲन पण आपलं ऑप्शन कटलं. आयदर नाही येणार. आयदर कधी येतं? ज्यावेळेस दोन गोष्टी असतील. आयदर कधी येतं? ज्यावेळेस दोन गोष्टी असतील किंवा दोन गोष्टी किंवा दोन वस्तू किंवा दोन लोक ठिकाणी त्यांच्याविषयी ज्यावेळेस चर्चा होत असेल त्यावेळेस आयदर येतं. आयदर आलं तर ऑर पण येणारच. त्यामुळे आयदर पण इथं येणार नाही. त्यानंतर शेवटचं बघू, बोथ पण काय? दोन. ठीक आहे, दोन गोष्टी आल्या रे, म्हणून इथं काय येणार? द नावाचं इथं आर्टिकल येईल किंवा ॲप्रोप्रिएट ऑप्शन काय आहे? सगळ्यात योग्य उत्तर काय आहे? द. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स मॅहाउट अप्रोचिंग द हाऊस. तर द ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, सेकंड लास्ट क्वेश्चन.